दहावीच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले, चांगले मार्क मिळवून त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं। मात्र एक विद्यार्थिनी अशीही आहे जी 5व्या वर्गापासून तिला मुळीच ऐकायला येत नव्हतं, मात्र तिने अशाही परिस्थितीमध्ये 94% गुण मिळवलेले आहे। शाम्वी असं तिचं नाव आहे आणि ही ती विद्यार्थिनी आहे। शाम्वीच्या वडिलांकडून जाणून घेऊया, दादा काय नेमका प्रॉब्लेम झाला होता, तिला केव्हापासून झाला? ती लहानपणी तिला सर्दी झाली होती, 5वीमध्ये होती ती, कफ अप झाला होता आणि कोरोनामुळे तिला काही ट्रीटमेंट भेटली नाही। त्यामुळे हळूहळू तिचे कानाचे जे ऐकायचे आहे ते गेले पूर्ण। आता 6वीपर्यंत पूर्ण 1 वर्षामध्ये पूर्ण तिला 100% गेले आहे। पण तरी पण तिने अभ्यासामध्ये आपला फोकस ठेवला आणि कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगलं झालं त्यापेक्षा। आणि बस अभ्यास कशा प्रकारे मग ती नॉर्मली थेरीमध्ये तर काही प्रॉब्लेम नव्हता, रीडिंग पूर्ण करत होती आणि प्रॅक्टिकलमध्ये जशी प्रॉब्लेम होती मॅथ्स वगैरे त्याच्यामध्ये मॅडम वगैरे सपोर्ट करत होती, त्यांना तिला शिकवत होती। काही त्रास होता तर तिची मम्मी आहे ती शिकवत होती तिला, पण अशीच। आणि तिची मोठी बहीण आहे, तिला काही समज ती पण शिकवते, ती पण ह्या शाळेतून शिकलेली आहे। शाम्वीला ऐकायला मुळीच येत नसल्यामुळे तिला शिकवणंही कठीण होतं आणि तिला समजून घेणंही कठीण होतं। अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी काय भूमिका निभावली? मॅडम, तिला ऐकायला येत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे त्यांना? वर्ग शिक्षिका असल्यामुळे तिची 5वीपासूनची पूर्ण हिस्ट्री मला माहिती होती, आईवडिलांकडनं ते कळलेलं होतं आणि म्हणून आम्ही तिला वर्षभर पहिल्या बेंचवर बसवलं की जेणेकरून फळ्यासोबत शिक्षक काय शिकवत आहे ते लिप मुवमेंटवरनं ती जाणून घ्यायची आणि मग शिक्षक तिला वेळोवेळी मदत करायचे, तिला वेगळं बसवून तिला शिकवायचे आणि त्यानंतर मग ती घरी जाऊन त्याची उजळणी करायची आणि यातच तिचं योगदान आहे। म्हणजे तिचा सगळा अभ्यास लिप मुवमेंटवर? हो, सगळा अभ्यास तिचा लिप मुवमेंटवर होता आणि तिला नाही कळलं तर तिचे सहकारी जे होते वर्गातले सगळे विद्यार्थी तिला मदत देखील करायचे। काही विद्यार्थ्यांनी म्हणजे ऑल्टरनेट डेज तिच्या बाजूला बसायच्या, ज्या त्यांना त्यांच्या वयांमधनं ती सगळं उतरवायची आणि घरी जाऊन त्याचा अभ्यास करायची। व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर ती हे सगळं करू शकली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला 100% बहिरेपणा असताना तिला 1 तास जास्तीचा मिळत होता, पण तिने तसा कुठलाही तास जास्तीचा पेपर सोडवताना घेतलेला नाही आहे किंवा लेखनिक पण तिने घेतलेला नाही आहे। ती स्वतः पूर्ण पेपर सोडवला आणि जितका वेळ सामान्य मुलांना दिलेला आहे तितक्याच वेळात तिने हे यश प्राप्त केलेलं आहे। नक्कीच तिने लेखनिक सुद्धा घेतलं। शाम्वी, काय करायचं आहे तुला पुढे? आता पुढे काय करायचं? आगे क्या बनना है? समोर तुला काय बनायचंय? काय बनायचंय? कारण त्याच्यामध्ये तितकं बोलावं नाही लागत, तर ते माझ्यासाठी थोडंसं इझी आहे कारण माझं बोलणं तितकं चांगलं नाही। नक्कीच ती फक्त लिप मुवमेंटवरून सगळं समजते आणि त्यावरूनच तिने अभ्यास केला आणि 94% एवढे गुण मिळवून तिने यश प्राप्त केल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।